त्यामुळे हे आकडे आणि त्याचं जिओग्राफिकल म्हणजे राजकीय भूगोल सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि हा राजकीय भूगोल समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जेव्हा आपण आकडे बघतोय, कारण आकड्यांच्या मागे सुद्धा एक मोठा अर्थ आहे आणि त्याच्या मागचा एक भूगोल आहे। तर भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये 28 जागांवरती पुढे आहे। एक मोठी लीड सध्याच्या या आकड्यांमध्ये दिसते। तृणमूल पिछाडीवरती दिसते 18 जागांवरती, पण हे अतिशय सुरुवातीचे हे आकडे आहेत, पोस्टल आहेत, अजून ईव्हीएम उघडलेले नाही आहेत। त्यामुळे काही तास लागतील आपल्याला हे सगळं सेटल डाऊन व्हायला। आणि पश्चिम बंगालमध्ये जादू कुणाची, म्हणजे बंगाली जादूबद्दल चर्चा होत असते, पण आज बंगालमध्ये जादू कुणाची याची उत्सुकता कधी नव्हे ते शिगेला पोहोचली। महत्त्वाचं म्हणजे विलास, पुणे मुंबईचं अंतर मिसिंग लिंकनी कमी केलं आणि ही एक मिसिंग लिंक आहे भारतीय राजकारणात जी भाजपला भरून काढायची आहे। ही पश्चिम बंगालची नॉर्थ ईस्ट कडे भारताच्या पूर्व भाग जिंकण्याची ही जी मिसिंग लिंक आहे ती यावेळेस भाजप पूर्ण करू शकते का हे बघायला लागेल। आणि दुसरं पुन्हा एकदा दाखवूया तामिळनाडूचे जे निकाल आहे, तामिळनाडूमध्ये आपल्याला दिसते डीएमके 11 ठिकाणी पुढे आहेत आणि हा आता जी मतमोजणी सुरू आहे ती कुठल्या भागांमध्ये चालू आहे आणि का ही आता जे तुमच्या स्क्रीनवर जे आकडे दिसत आहेत ते का तसे आहेत हे देखील आपण आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगू। दुसरीकडे आसाममध्ये हेमंत बिस्व शर्मा 16 जागा, कदाचित आसामबद्दलची उत्सुकता एवढी नाही आहे आणि जी एक्झिट पोल दाखवत होते तेच आकडे पुढे येताना दिसत आहेत। आपण अगदी क्विकली बघूया तामिळनाडूमध्ये काय परिस्थिती आहे। आता जे आकडे येताना दिसत आहेत डीएमके 11 विलास, एआयडीएमके 9, टीव्हीके 2 आणि आता जे चालू आहे हा आपण बघतो नॉर्थ भाग आहे तामिळनाडूचा जिथे डीएमके पहिलेपासून स्ट्रॉंग आहे विलास आणि तिथे त्यांनी आघाडी घेतलेली आहे। हा जो सेंट्रल तामिळनाडू आहे हा देखील डीएमकेचा पार्ट समजला जातो। अजून आपल्याला सदर्न पार्ट जो आहे तिकडची मतमोजणी सुरू व्हायची आहे कारण सदर्न पार्टमध्ये एआयडीएमकेचा होल्ड आहे। सदर्न पार्टमध्ये काही ठिकाणी भाजपचा होल्ड आहे, थोडे त्यांचं मत आहे जी मतं एआयडीएमकेकडे ट्रान्सफर होतात। या भागांमध्ये अजून मतमोजणी सुरू झालेली नाही आहे, त्यामुळे आपण वाईट भाग जेवढा बघतोय त्या पूर्ण भागामध्ये आतापर्यंत मतमोजणीला सुरुवात झालेली नाही आहे आणि हे आकडे त्यामुळे अत्यंत सुरुवातीचे कल आहेत ज्या कलासाठी ज्या आपण म्हणतो की नेमकं ते राज्य कोणाला कौल देते हे बघण्यासाठी साधारणतः आपल्याला 1.5 ते 2 तास वाट बघायला लागेल। निश्चित, आणि हे आकडे सातत्याने बदलत जाणार आहेत आणि विशेषतः आपण पश्चिम बंगालमध्ये बघितलं की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी त्यांचं जे केडर आहे त्या केडरच्या बळावरती ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवलेली होती आणि या केडरला एक प्रकारे त्यांनी ताकद देण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांमध्ये केलेला होता तिथं आणि या केडरच्या बळावरती त्यांनी ही जरी निवडणूक लढवलेली असली तरी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या केडरची जी दहशत आहे ती मोडून काढण्यासाठी प्रयत्न केलेले होते। अमित शाह तर म्हणाले होते की 4 तारखेनंतर उलट टांगून मारू म्हणजे हे स्टेटमेंट खूप गाजलेलं होतं आणि त्याला काउंटर अटॅक सुद्धा तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आलेला होता अभिषेक बॅनर्जींकडून आणि त्यांनी सांगितलं होतं की 4 तारखेला मी डीजे वाजू। म्हणजे एक प्रकारे दोन्ही नेत्यांकडून 4 तारखेच्या नंतर बघा काय करतो अशा प्रकारची एकमेकांना इशारे सुद्धा दिले गेलेले होते। त्यानंतर अमित शहानी स्पष्ट केले की निकाल लागल्यानंतर देखील 8 ते 15 दिवस सेंट्रल फोर्सेस हे पश्चिम बंगालमध्ये राहतील, घाबरू नका। त्यामुळे मला असं वाटतं की या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये काय होतं याकडे सगळ्यांच्या नजरा असतील। आपण थोडक्यात अगदी लवकर बघूया की केरळमध्ये मात्र काटेकी टक्कर दिसते विलास। आतापर्यंत 58 जागांचे निकाल कल आलेले दिसत आहेत आपल्याला आणि यापैकी 29 ठिकाणी यूडीएफ, 28 ठिकाणी एलडीएफ आघाडी आहे। परंतु आपण इंटरेस्टिंग का आहे आणि का हा केरळचा जो आपण बघतोय संपूर्ण केरळ जवळपास मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। हा आपण जो बघतोय उत्तर केरळ जो पहिलेपासून एलडीएफचा स्ट्रॉंग होल्ड होता तिथे यूडीएफ स्कोअर करताना दिसते। त्यामुळे यूडीएफ जिथे जी काँग्रेस लीड करते ती यूडीएफ सत्तेत येणार नाही असं म्हणत होते, परंतु ती आघाडी घेते। बहुतेक एलडीएफचा जो हॅट्रिक करण्याचा मनसुबा होता
तो उधळून लावतात का हे बघायला लागेल. अजून आपण बघतो की सदर्न पार्ट जो आहे केरळाचा त्याची मतमोजणी सुरू व्हायची आहे. सेंट्रल केरळाची मतमोजणी सुरुवात व्हायची आहे. परंतु UDF ज्या पद्धतीने अपेक्षा होती विलास की UDF जी काँग्रेस नेतृत्व करते ती UDF केरळमध्ये सत्तेत येईल, त्या दृष्टीनं जे सुरुवातीचे आकडे आहेत मला असं वाटतं ते एक्झिट पोलकडे जाणारे आहेत. परंतु पुन्हा सांगूयात की हे अत्यंत सुरुवातीचे कौल आहे. आपण पश्चिम बंगालचा पुन्हा एकदा मॅप दाखवूया, कारण आकडे सातत्याने बदलत आहेत आणि तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये जे अंतर आहे जागांचं ते अंतर वाढत चाललेलं आहे. दुपटीपेक्षा जास्त जागा या भारतीय जनता पक्षानं आघाडी घेतलेली आहे. 42 जागांवरती भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल 25 जागांवरती, अशा प्रकारची ही सध्याची आकडेवारी आहे. सुरुवातीचे हे कल आहेत हे पुन्हा एकदा आपण सांगतोय, पण कुठे हे होतंय ते एकदा जाणून घेऊया विलास. कारण हे आकडे बघून भाजपचे जे कॅडर आहे, भाजपचे जी सपोर्टर आहेत ते अत्यंत खुश असतील. परंतु त्या सगळ्यांना आपण सांगूया की हा स्ट्रॉंग होल्डच होता. उत्तर भाग आहे त्या भागामध्ये सर्वात जास्त जवळपास पूर्णपणे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि तो भाजपचा स्ट्रॉंग होल्ड आहे. त्यामुळे हे आघाडी येते. त्यानंतर चिकन नेक जो होता जिथे मात्र आपण बघू शकतो विलास की इथे ममता बॅनर्जीचा हा स्ट्रॉंग होल्ड होता. इथे बीजेपी थोडी लीड घेताना दिसते. मालदा आणि हा सगळा बिलकुल. आणि नाही, मालदामध्ये आता अजूनपर्यंत मतमोजणीला सुरुवात व्हायची आहे. हा उत्तर दिनाजपूरचा भाग आहे जिथे आपल्याला सध्या भाजपनं लीड घेताना दिसते आणि त्यामुळे हे आकडे खूप इंटरेस्टिंग आहे. जो भाजपचा स्ट्रॉंग होल्ड आहे तिथे भाजप स्कोर करताना दिसते. आता बघायचं आहे की ममता बॅनर्जीच्या जो स्ट्रॉंग होल्ड आहे तिथल्या अजून पेट्या उघडायच्या आहेत. तिथली अजून वेस्टल पोस्टल मतमोजणीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. थोडे हे डॉट्स दिसायला लागलेले आहेत. बिलकुल. आणि या कोलकात्यातली जी लढाई होती जी गेल्या वेळेस पूर्णपणे ममता बॅनर्जीने एक हाती जिंकलेली होती, कोलकात्यातली विशेषतः जागा. पण यावेळी मात्र कोलकात्यात भारतीय जनता पक्षानं अतिशय जबरदस्त अशा प्रकारचं आव्हान त्यांच्यासमोर उभं केलंय. आणि या परिसरात जर भारतीय जनता पक्ष काही जागा जिंकू शकला तर निश्चितपणे सत्तेचं दार त्यांच्यासाठी उघडं होईल यात शंका नाही. की जी मिसिंग लिंक बद्दल आपण बोलतोय, जी पश्चिम बंगालला त्यांना मागच्या वेळेस 77 वर थांबलेले होते, आता उर्वरित 60 ते 70 जागा भाजप घेऊन ती मिसिंग लिंक पूर्ण करणार का हे बघावं लागेल. आणि हे जे वेगवान आकडे आहे हे आकडे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत. खऱ्या निकालांना जेव्हा सुरुवात होईल, खास करून जेव्हा आपण म्हणूया की याची मतमोजणी सुरू होईल, ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल, तेव्हा वेगवान आकडे येतील. तर आमच्या सोबत राहा. प्रत्येक राज्याचा निकाल सर्वात वेगाने तुमच्यापर्यंत येईल. त्याशिवाय बारामती आणि राहुरीवर देखील आमची नजर असणार आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18.